आपल्या आयुष्यात येणारी माणसं आपल्या आयुष्यात येतात. 3 गोष्टी सोबत घेऊन येतात: आनंद, दुःख आणि नात्याची एक्सपायरी डेट. आयुष्यात आलेली माणसं क्षणिक आनंद देतात, आपलंसं करतात, अगदी जीवही लावतात आणि नंतर अचानक कायमचेच निघूनही जातात. जाता जाता अचानक आयुष्यातून निघून गेल्याचं दुःख देखील आपल्या पदरात अगदी भरभरून देऊन जातात. आयुष्यभर कोणी आपली साथ देईल हा भ्रम आधी आपण मनातून काढून टाकायला हवा. कारण शेवटी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नात्याची एक एक्सपायरी डेट अगदी फिक्स असतेच. कुणाची ती लवकर येते तर कुणाची उशिरानं, पण येते एवढं मात्र नक्की. एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी की कुणाचं जगणं कुणामुळं थांबत नाही. आयुष्यात माणसं येतात, माणसं जातात. आपण जीवापाड जपलेली, आपण जीव तोडून प्रेम केलेली माणसंसुद्धा आपल्याला कधी ना कधी सोडून जातील. आयुष्यात खास वाटलेल्या माणसांची साथ सुटेल, नातंच तुटेल. पण एक सांगू, कुणा वाचून कुणाचं कधीच काहीही अडत नाही. तेव्हा एक गोष्ट कायम ध्यानातच ठेवायची की आपल्याशिवाय कुणाचं जगणं थांबत नाही आणि ना कुणाशिवाय आपलं जगणं थांबणार आहे. त्यामुळं सर्वात आधी आपण आपल्याला जपायला हवं, आनंदी राहायला हवं. कदाचित आज आपण या गोष्टींमुळं आपलं जगणंच सोडून देऊ, पण या गोष्टींमागं आपण वेळ वाया घालवला तर कदाचित आपलं जगणंच आपल्याला सोडून देईल. त्यामुळं मनापासून जगायचं आणि आनंदी राहायचं. स्वतःसाठी जगायचं, लोकांसाठी नाही. एखाद्या माणसासाठी आपण खरंच इम्पॉर्टंट असलो ना की समोरचा माणूस आपल्याशी बोलण्यासाठी नक्की एफर्ट्स घेतो, बोलण्यासाठी वेळ काढतो, काळजीपूर्वक विचारपूस करतो, काहीही कारण देऊन आपल्याला एकटं सोडून जात नाही. ज्या माणसाला आपली कदर नसते त्या माणसाला आपल्या आनंदाशी, आपल्या दुःखांशी काहीही घेणं देणं नसतं. ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी आपला वापर कसा करून घेता येईल ते बघत असतात आणि वापर करून झाला की सोडून देतात. म्हणून अशा माणसांपासून आपण लांब राहिलेलं कधीही चांगलंच. स्वतःची किंमत ओळखा. 4 दिवस कोणी गोड बोललं म्हणजे लगेच कोणी आपलं होत नसतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, पारख करा आणि मगच निर्णय घ्या.